म्हणून स्वतःला दुखवून घेतो. ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय आत्महत्या होत आहे, या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या सत्रामध्ये? कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालं. रोज शेतकरी आत्महत्या करतात. अध्यक्ष महोदय, 20 संगमनेरला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही. अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जातो. अध्यक्ष महोदय, रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही, आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही, परंतु उलट त्या लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात. शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालं. कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात. अध्यक्ष महोदय, हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य, कृषीवर प्रधान राज्य, आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर हे भुसनावं आहे का? शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही. अध्यक्ष महोदय, 4,500 रुपयांनी सोयाबीन खरेदी केला गेला, 5,500च्या वर कापसाला भाव मिळाला नाही. ज्यावेळेस पीक निघतं त्यावेळेस ते सगळं त्यांचे भाव पाडले जातात. आम्ही 1.5 पट खर्चाच्या हमी भाव देऊ, पण आज ते लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही. म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय. शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात. 767 प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली. 3 महिन्यामध्ये जर या राज्यातील 767 शेतकरी आत्महत्या करत असतील तर राज्य कुणासाठी चाललंय? कुणासाठी राज्य करताय? हे सरकार कुणासाठी काम करते अध्यक्ष महोदय? आणि म्हणून मला माझी विनंती आहे, या प्रकरणापैकी जवळपास 200 प्रकरण या ठिकाणी तपासणी केली. 194 प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अध्यक्ष महोदय, या सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं तुम्हाला माहित आहे? अध्यक्ष महोदय, आपण सगळं जाणकार आहात. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या 7.5 महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली. कशामुळे वाढ झाली? शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला, शेतकऱ्यांची दिशाभूल केली, त्यांना सांगितलं तुमच्या 7-12 कोरा करू, कर्जातून मुक्त करू, आणि त्यामध्ये आता सांगतायत सरकारची ओरड आहे की आमच्याकडे पैसे नाही, सरकारची तिजोरी खाली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे, आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का? शक्ती मार्गाला बँकेमध्ये 20,000 कोटी रुपये देऊ शकता, मग शेतकऱ्यांना 1 लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता, तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही. जोपर्यंत या सभागृहामध्ये ही चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष महोदयांनी म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती जाऊ द्या, काय समितीने बनवणार आहे? आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाही, गारपिटीचे पैसे दिले नाही, मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला, शेतकरी रोज आत्महत्या करतोय, सरकार अध्यक्ष महोदय पुढे जाऊया आता. आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली, आम्हाला चर्चा होऊ द्या. त्याला औचित्याचे मुद्दे श्री अमोल खताळ अध्यक्ष महोदय, श्री अमोल खताळ अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे. त्यांचं जाऊ दे ना, पुढे जाऊया. ते बोलायला उभे राहिले आहेत, ते बोलायला उभे राहिले आहेत. अध्यक्ष महोदय, तुम्हाला मांडण्याची संधी दिली, आता काय? अध्यक्ष महोदय, मी खाली महत्वाच्या दिली ना.
खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे. अहिल्यानगर स्थित संगमनेर अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एक विनंती करायची आहे की विरोधी पक्षाचं महत्वाचं आयुध हा 97चा स्थगन प्रस्ताव आहे. अध्यक्ष महोदय, काही स्थगन प्रस्ताव हे आपण आपल्या दालनामध्ये नाकारू शकता. ठीक आहे, आपण नवीन प्रथा पाडली नाही, पूर्वीपासून आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे. परंतु सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय, आम्ही ज्या वेळेला अशा पद्धतीचे स्थगन प्रस्ताव देतो त्यावेळेला साधारणपणे विधानसभा अधिनियम 97 अन्वये हे प्रस्ताव तुमचे त्या निकषामध्ये कसे बसत नाहीत हे आम्हाला आपण सुनावलं पाहिजे आणि आम्ही कसे बसतात हे आपल्याला किमान मी सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला संधी दिलेली, पण त्याच्या व्यतिरिक्त ते सर्व काही बोलले नाही. मी सांगतो ना, म्हणून मी सांगतो ना अध्यक्ष महोदय की हे 1900 हा जो 97चा प्रस्ताव जो आम्ही दिलेला आहे तो कसा निकषामध्ये बसतो. अध्यक्ष महोदय, आज ज्या एका शेतकरी कुटुंबाचा माझे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू असताना लातूर जिल्ह्यातला एक शेतकरी त्याचा स्वतःला बैल घेण्याची त्याची परिस्थिती नाही, खर्च करण्याची त्याची परिस्थिती नाही, अशा वेळेला ते जोत स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतले. अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं असेल. आणि त्याची 70 वर्षाची पत्नी डोळ्यामध्ये पाणी आणून एक इज्जतशीर एक महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी इज्जत असलेली डोक्यावर पदर घेऊन ते जोत दाबा हातते. जरा बघा, ते जोत हातते म्हणजे नवरा बैलाच्या जागी ते झुंकला गेलाय. सरकारची जबाबदारी नाही. अध्यक्ष महोदय, अधिवेशन चालू असताना सरकारकडून जबाब मागायचा कधी मागायचा? ज्यावेळेला एरवी सरकार वाटेल ते घोषणा करत असतं. पण अध्यक्ष महोदय, अधिवेशन चालू असताना अशा विषयावर तुम्ही चर्चा नाकारता. आमचं म्हणणंही ऐकून घेत नाही. नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही. कशाच्या जोर कसल्या शेतकऱ्यांचं सरकार, कशाला शेतकऱ्यांची कडवं आणतं या ठिकाणी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही दिलेला हा प्रस्ताव नियम 97 मध्ये तंतोतंत बसतोय. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर आहे. अधिवेशन चालू आहे. सरकारचा डायरेक्ट संबंध या घटनेशी आहे. या आत्महत्यांशी संबंध सरकारचा डायरेक्ट संबंध आहे. म्हणून मी मेरिटवर न बोलता मी हा प्रस्ताव कसा या ठिकाणी मंजूर होऊ शकतो याच्यावर बोललोय. म्हणून हा प्रस्ताव स्वीकारा, तात्काळ चर्चा सुरू करा ही आमची मागणी. रुलिंग देऊ दे. शेतकऱ्याची आत्महत्या या राज्यात जर होत असेल त्याच्यापेक्षा गंभीर दुसरा प्रश्न होऊ शकत नाही, याबद्दल दुमत नव्हे. परंतु असं होत असतानाही आपल्याकडे सभागृहाचं जेव्हा आपण कामकाज करतो तेव्हा ते कामकाज या संविधानाने दिलेल्या अधिकाराचं घडलेल्या नियमाप्रमाणे होणं हे अपेक्षित आहे आणि अनिवार्य आहे. तसं असताना ज्या वेळेला या प्रश्नावरती सखोल चर्चा इतर माध्यमातून जेव्हा होऊ शकते, विरोधी पक्षाचा प्रस्ताव आपण परवा उद्याला घेऊ शकतो, त्यात तुम्ही मांडा. मी पूर्ण दिवस याच्यावरती चर्चा घेईन. चला, मी निकषात बसत नाही. पहिलीच आहे अमोल खटाळ. अध्यक्ष महोदय, तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे? तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे? तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा. उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईन. बघा अध्यक्ष महोदय, मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे. काल अहिल्यानगर स्थित संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाना संदर्भात 1 जुलै 2025 रोजी तारांकित प्रश्न क्रमांक 7461 च्या संदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहिती संगमनेर शहर पोलीस तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आलं आहे. त्यांच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं शहरात 2 मांस विक्री होत असल्याबाबत, तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का एमपीडी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली, परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा शासनाची, मुख्यमंत्री साहेबांची, गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अशी दिशाभूल माहिती ज्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे.
संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यामध्ये थातूर कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असतं. संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारे अवैध गुटखा असेल, मादक पदार्थ असेल, नशेची गोळी असेल, अफू, गांजा जवळपास सर्व महाविद्यालय शाळेच्या छपरांच्या आसपास तिथं विक्री होताना दिसत आहे. मटका सुद्धा ऑनलाईन कडे सुरू असल्यामुळे बेरोजगार तरुणांच्या तिथं मोठ्या संख्येने रांगा दिसत असतात. मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती सुद्धा तिथं होत असते. त्यामुळं मला या माध्यमातून अध्यक्ष महोदय शंका आहे का तरुण पिढी नासवण्याचं एक षडयंत्र आहे. तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं. चला दादा. अध्यक्ष महोदय, सोमवारपासून अधिवेशन चाललेला पहिला दिवस गेला, कालचा दुसरा दिवस गेला, परंतु आता आपण बघितलं ठीक आहे, सगळे प्रस्ताव मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत आहे, शेतकऱ्यांना मदत करत आहे, अडीअडचणी येत आहे, त्याच्यातला मार्ग काढत आहे. असं असताना आपण व्यवस्थितपणे सांगितलं की उद्या गुरुवारचा दिवस आहे, विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात, दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये संपूर्ण राज्याला सांगितलं की आम्हाला कुठेही चर्चेचा प्रवास काढायची नाही, चर्चा करायची आहे. अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहेत. परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचंय आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन या राजकारण करण्याचा दुसराही प्रयत्न करतात. आम्ही देखील शेतकरी आहे, आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कळव आहे, जाणीव आहे. काही गोष्टी एका दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही. शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे, त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असल्याचं अध्यक्ष महोदय काही कारण नाही. परंतु आपण बघताय आमची तयारी, आज पण चर्चा करायची तयारी, उद्या पण चर्चा करायची तयारी आहे. पण हे अशा प्रकारचा एक या समाजाच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांच्या पुढे असा भाव करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही, हे पळवाट काढतात. असं कुठलंही नाही. महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय. आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी, आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहे. चला पुढे.